सरपंच दिसले का? ओए, अरे का दामुआ, क्या हुआ? कोनो टेंशन है का? कोनो परेशानी बता दो ससुरा, तुरंत हल कर देंगे. हाँ गपरे तू. हाँ? अरे एक तर मला 2 लाखाची गरज आहे. म्हणलं सरपंचाकडून पैसे घ्यावे, सरपंच बी कुठं सापडाना. 2 लाखाची गरज आहे? अशी काय गरज पडली तुला 2 लाखाची? तुला सांगून नाही काढायचं भाऊ, लय अर्जंट गरज आहे. जर सरपंचांनी नाही दिले आपण डेप्युटीकडून घेऊ. तुम्हाला 2 लाख मिळून द्यायला मदत करा राव. अरे पण 2 लाख रुपये तुला पाहिजेत कशाला ते सांगा, नाही तर मुस्कडच फोडीन दाम्या. अरे मग काल माझ्या पोराने आत्महत्याचा प्रयत्न केला, काय? फाशी घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी. अरे कॉलेजला आता 41% पडले त्याला 12वीला. हा. आता नगरला ऍडमिशन घ्यायचे BA ला. पोरगं म्हणतं मला नवी कोरी बुलेट पाहिजे. त्याला म्हणलं अरे कुठून आणायची बुलेट? मी लोकांच्या शेतात 350 रुपये रोजाने काम करतो आणि ते काम रोज भेटेल याची गॅरंटी नाही. काबड कष्ट करतो, हातावर पोट आहे आपला. अरे बाबा कुठून आणू 2 लाख रुपये? ते ऐकून घ्यायलाच तयार नाही काही. तर मला बुलेट पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे इथं माझ्याकडे स्वतःची सायकल नाही राव, याला कुठून बुलेट आणून द्यायची? दाम्या काय सांगतो तू? बुलेट? अरे एकुलतं एक पोरगं आहे राव माझं. उद्या त्याला काय झालं तर पुन्हा तोंडाकडे बघायचं मी. मला 2 लाख रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. दाम्या लईच अवघड प्रसंग आला राव तुझ्यावर. आईला ह्या बुलेटवाल्यांनी ना त्या किक सोबत सेल्फ बटन जेव्हापासून आणलंय ना, पावशेर वाजनाचे बी बुलेट चालवायला लागलेत, बुलेटच मागायला लागलेत. काय करावं बा आता? खरं तर आहे ना, तो पोराच्या आहे ना नाडगी आणल्या पाहिजे. आता जाऊन दे, माझ्याकडे त्यासाठी औषधी लय रामबाण औषधी. तू एक काम कर, त्याला आहे ना माझ्याकडे पाठवून दे, मी बोलतो त्या संग, तू टेन्शन नको घेऊ. जा. सोचता था कि तुम कितने मासूम हो, कैसे क्या हो गए. काय केला हे अवतार? हा? अरे ते खुराट बोकडावानी दाढी वाढली, ते केस केलेत पार याच्यावानी. काय खरंय तू? आता 12वी पास झालो, याची 41%. काय झालं 12वीचं? किती टक्के पडले? पुढं काय प्लॅन काय केलाय? कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय, कशाला ऍडमिशन घ्यायचंय सांग जरा. बळ 41% पडले 12वीला. बळ बर. आता अभ्यास तेवढा केला होता. आता डोक्यात आहे सरळ आर्ट्सला ऍडमिशन घ्यायचं, लाईफ एन्जॉय करायची बस. अरे तो हे बळ 41% पडलेत ना, हे कमी नको समजू. तू बी बळबळच झालेला आहे त्या धाम्याला. बर मग कस काय पुढं? हो अजून पुढचा काय प्लॅन केला नाही बरं का, पण चाललं डोक्यात फक्त आता ऍडमिशन घ्यायचं आणि एन्जॉय करायचं. BA एन्जॉय करायचं. कसं काय रे? आता म्हाताऱ्याला सांगितलं बुलेट घेऊन दे म्हणते, म्हातारा आहे तेच आपलं कचकच करते. बर. एकुलता एक ते कळा नुसतं आपला आहे तेच टाळायचा प्रयत्न करते. पण शेवट घ्यायची तर बुलेटच घ्यायची आता. बर. आणि नाही भेटली तर मग आता दुसरा पर्याय नाही, सरळ जीव देणार म्हणून. बुलेट नाही भेटली जीव देणार? हा देऊ का इथं दोरी लावून तुला? अरे बावळाट. पण मला एक सांग, बुलेटच का घ्यायची बा? दुसरी एखादी गाडी नको का? ते कसं आहे ना, हा. माझी एक मैत्रीण आहे आणि तिला फक्त बुलेटच आवडती. मैत्रीण आहे का तुला? मैत्रीण आहे? हा बरं. हा तिला फक्त बुलेटच आवडती. हा. ती काय म्हणती, फिरन तर फक्त बुलेटवरच फिरन, बर. दुसरी गाडी नकोच. हा. मग तवा आहे ना म्हाताऱ्याला म्हणतोय बुलेट घेऊन दे, पण म्हातारा काय का ना. बुलेट घेऊन दे हा आणि नाही घेतली जीव देणार. आईला बुलेट घ्यायची म्हणलं कमीत कमी 2 लाख रुपये खिशात पाहिजे प्रेम्या. ते मला बाकीचं नाही माहिती, पण मला घ्यायची तर बुलेटच घ्यायची. बुलेटच घ्यायची. अरे तुझ्या घरची परिस्थिती तुला माहिती आहे. तू ती म्हातारं आहे ना, दुसऱ्याच्या वावरात दुसऱ्याच्या इथं कुठंतरी कामाला जातंय आणि 300 रुपये रोज आणते. ते बी काम असन तरच येतात. तीच बळबळ कस तरी घर चाली तर ती कुठून बुलेट आणून देईन तुला? ते मला नाही माहिती काही, फक्त बुलेट घ्यायची म्हणजे घ्यायचीच. आणि फडफड करीत कॉलेज जायचं, फडफड करीत हवा करायची. हा, बुलेटच घ्यायची का? बुलेटच घ्यायची. दाम्या आपला बालपणीचा जोडीदार आहे. मी जर म्हणलो ते बुलेट घेईन तुला. चालन, मला काय करावं लागेल मग? तुला माझं काम ऐकावं लागेल. चालन ना, बुलेट भेटत असली मी काही करायला तयार आहे. करशील? हा. तू आहे ना, नको जा म्हणजे तुला नाही जमायचं. सांगा तर खरं. तू आपली एमईटीच घे, बुलेटचं नको. सांगा ना, काय करावं लागेल मला? अरे तू आहे ना, नको जाऊ दे, तुला नाही जमायचं. जा. बरं सांगा तर खरं. नाही करशील करीन का? हा. नाही करीन तर जे काय म्हणतात ते. नको, मित्र आहे ते माझा. ऐक काय करायचं, कुठंतरी कोणाच्या इथं 1 दिवसासाठी कामाला जायचं. हा, कोणाच्या इथं जा. हा कोणाच्या इथं काय आला ते आपल्या गावाने, हा त्यांच्या घराचं काम चालू आहे ना बंगल्याचं, त्यांच्या गावड्याच्या हाताखाली कामाला जा. मी सांगतो 1 दिवसाचं 300 रुपये रोज भेटन. आणि तिथलं काम झालं का संध्याकाळी इथंच येऊन मला भेटायचं.
एकच दिवसाचा विषय आहे ना. अरे एकच दिवस मी तोवर दामे संग बोलतो, तू टेन्शन न घेऊ, ते तुला बुलेट घेऊन देत असतो. चालन लगेच गेलो लगेच आलो. कामाला जायचं, मला जर कळलं उद्या टांग आणली आणि वावरात जाऊन झोपला आणि नाही परत हो. संध्याकाळी मला देऊन भेटला, बुलेट मग तू येईन मी. घ्यायची हा. बुलेट घ्यायची म्हणल्यावर काय झालं जायला. हा. मी जातो लगेच आणि संध्याकाळी इथं तुम्हाला भेटतो बस. तुला सांगतो मी दामे संग बोलतो, अशी बुलेट घेऊन द्यायला लावतो ना, तो पडदाच फाटला पाहिजे कानाचा. जा तू. चालेल येऊ का. हा. आलो मी. हो लय थकलो बा. आलोय प्रेम आहे. थोडं पलीकडं भरा ना. हा पाय गळून गेले तास. बस बस बस. एवढं जमलोय, लय एवढं काम केलं. लय लय येड्यावानी झाले आता. किती रुपये भेटले? 300 रुपये भेटले. कुठे गेलता कामाला? आपलं ते गावाने सीधच हा त्यांचं ते घराचं काम चालू आहे ना बर. त्याला. लय घामाघूम होतं येड्यावानी. हा ना. हो एक दिवस आता असं झालंय नको नाही झालं सारखं. लोक दररोज कसे काम करत असतील काय माहिती. हा ना, तुला एक दिवसात पार मेलेवानी झालाय ना. लय. लोक कसे रोज रोज काम करत असतील, काबाड कष्ट करत असतील. किती पैसे आले? 300 रुपये. 300 रुपये. हा प्रेम्या लयच हुशार राव तू, लयच कष्ट केले. बरं मी काय म्हणतो ऐक ना, हा बोला ना. 100 रुपये दिले नसते 90 पुरती. काय 1 रुपया नाही देणार. 1 रुपये मग? कमून? अरे दिवसभर इथं काबड कष्ट करून घाम गाळून पैसे कमवले ते पण 300 रुपये आणि तुम्हाला देऊ काय. काबाड कष्ट करून किती रुपये आणले तू? 300 रुपये. लय किंमत आहे ना त्याची. मग भंडीगोळ्या तोंडाचे उतर खाली उतर. अरे काय म्हणलं तू आत्ता? काबाड कष्ट केलेत, घाम गाळलाय, रुपयाचं तुम्हाला काय देणार नाही. हा अरे तुम्हाला रुपया द्याय ना, तुला म्हणलं चहा पाहिजे ना, 100 रुपये उसने द्याय ना. काबाड कष्ट केलेत ना, तो घाम गाळलाय. अरे तो बाबा असा दुसऱ्याची तर कामाला जातो रोज, ती बी काम रोज नसते. आणि त्या मिळणारे जे काही पैसे आहेत ना थोडेफार, त्या पैशातून ते अख्खं घर चालितो सगळं तुमचं. हा आणि त्या तो बापानी 300 रुपये 400 रुपये रोजाच्या बापानी तुला 2 लाखाची बुलेट घेऊन द्यायची. बरं 2 लाखाची बुलेट घेतली, तुला पेट्रोल 300 रुपयाचं रोज लागेल, कॅन्टीनचा खर्च 200 रुपये. बरं आता कोणती मैत्रीण गाडीवर बसायची म्हणलं, तिचा खर्च वेगळा. एवढं तुला बापानी करायचं आहे रे. हां अरे हे तुला कळावा, हे सगळं समजावा म्हणून मी तुला आज मुद्दामून कामाला पाठवलं होतं. ते दाम्या ढासा रडले माया पैसे, सकाळी जेवलेलं नाही ते अजून. खुशाल बुलेट घेतोय रे तू, लाज वाटली पाहिजे प्रेम तुला. हां अरे आपण करतो काय, आपला बाप काय करतो हे तर कळलं पाहिजे ना. दिवसभर तिथं ते मातीत काम करतो, उन्हाचं राबवतो, त्याला तू बुलेट मागतोय रे. हां मागायची का बुलेट आता? नाही हो, परत नाही हो, चुकलं माझं खरंच. आता एक काम कर, घरी जा, बाप बघ कुठे, आणि त्याला म्हणू मी दादा परत असं करणार नाही, तुम्हाला बुलेट मागणार नाही. आणि घ्यायचे ना भावड्या, स्वतःच्या हिमतीवर घे जावं पैसे कमिशन तवा. आणि तो बापाला एक आहे ना साधी गाडी घेऊन दे, सायकलवर हिंडला नाही अजून का त्यो लागला बुलेट मागायला. जा चालन येऊ का. हा आणि ते कटिंग कर जा.